नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया। दिल्लीमध्ये आता स्फोटानंतर तपासाला वेग आलेला आहे। या संदर्भात आता डॉक्टर जे आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे। काही डॉक्टरांचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जातोय। दिल्ली स्फोटासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। दिल्ली स्फोट प्रकरणी आता केंद्रीय गृहमंत्री शहांनी एनआयएला तपास जो आहे तो सोपवलेला आहे। दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा, शहांनी या सूचना दिल्या आहेत। एनआयए कडून तपास ताब्यात घेतल्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आली। दिल्ली स्फोटातील मृतांना आणि जखमींना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख आणि कायमचं अपंगत्व आलेल्यांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। गंभीर जखमींना 2 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे। जखमींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी दिल्ली सरकारने घेतली। दिल्ली स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदींचा इशारा। दिल्ली स्फोटापेक्षा मोठा स्फोट करण्याचा कट होता। उमर हा जैसचा एक्सपर्ट होता। घाईत कालचा दिल्ली स्फोट झाल्याची माहिती। दिल्ली स्फोटातील 42 अवशेष फॉरेन्सिक टीमने जमा केले आहेत। स्फोटातील I-20 गाडीचे टायर, चेसी नंबर, सीएनजी सिलेंडरसह बोनेटचे भागही फॉरेन्सिक टीमने जमा केले। अवशेषांची तपासणी सुरू। दिल्लीतील कार स्फोट प्रकरणी उद्या महत्त्वाची बैठक होणार। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। स्फोट प्रकरणातील तपासासंदर्भात माहिती दिली जाणार। पंतप्रधान मोदी सध्या भूतान दौऱ्यावर। दिल्ली स्फोटातील गुन्हेगारांना सोडणार नाही, दिल्ली स्फोटानंतर राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया। स्फोटामध्ये अमोनियम नायट्रेट, फ्यूल ऑइल तसंच डेटोनेटरचा देखील वापर, प्राथमिक तपासात माहिती उघड। दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील गाडीचा नवा व्हिडिओ समोर। पीयूसी चेक करत असताना गाडीत 3 लोक असल्याचं व्हिडिओतून समोर। तर आता हा संपूर्ण तपास जो आहे तो दहशतवादी गटाचा भाग आहे का या अँगलनी सुरू झालेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। दिल्लीतल्या स्फोटामध्ये व्हाईट कॉलर मॉड्यूल समोर आलेला आहे, त्याचं कनेक्शन समोर आलंय। स्फोटाच्या वेळेला उमर आदिल तर मुजम्मिल शाहीन आणि मोहम्मदी हिदुद्दीन या 5 डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर आलंय। दिल्ली स्फोट प्रकरणी डॉक्टर परवेज अन्सारीला अटक करण्यात आली आहे। उत्तर प्रदेश एटीएसने ही मोठी कारवाई केलेली आहे, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। परवेज अन्सारीने एका आठवड्यापूर्वी इंटेग्रल युनिव्हर्सिटीचा राजीनामा दिला होता। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। डॉक्टर परवेज हा अटकेत असलेल्या डॉक्टर शाहीनचा धाकटा भाऊ आहे। I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवरती दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार असल्याची माहिती मिळते। कारमधील मृत प्रवाशाची डीएनए चाचणी करून तो डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी जी आहे ती केली जाणार आहे। तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीनं उमरनं ब्लास्टचा कट रचला। कारमध्ये डेटोनेटर लावून उमरनं स्फोट घडवून आणला, सूत्रांची माहिती। उमरच्या आईला आणि मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काही दिवस मी लायब्ररीत असल्यानं आता कॉल करू नको, उमरनं आईला कॉलवर सांगितल्याची उमरच्या वहिनींची माहिती। उमरनं I-20 कारचे पैसे दिल्याची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणी उमरच्या दोन्ही भावांची चौकशी। उमरच्या भावाकडून 18 मोबाईल जप्त, सूत्रांची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणातील कार आमची नाही, आमची गाडी अजूनही घरातील पार्किंगमध्ये, उमरच्या परिवाराचा दावा। दिल्लीतील I-20 कारमध्ये आत्मघाती हल्ला झाल्याची शक्यता। स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुनहरी मस्जिदजवळ पार्किंगमध्ये पार्क होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यानंतर अवघ्या 4 मिनिटांनंतर स्फोट झाला। दिल्ली स्फोट प्रकरणी युपा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। स्फोटक कायद्याच्या विविध कलमांखाली कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली। सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलेल्या मुजम्मिलचे जैश-ए मोहम्मदशी संबंध असल्याचे पुरावे सापडल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर सुरक्षा यंत्रणा मुजम्मिलच्या बँक व्यवहाराची तपासणी करणार आहेत, सूत्रांनी ही माहिती दिली। तर दिल्ली स्फोटानंतर आता यंत्रणा अलर्टवरती असल्याचं पाहायला मिळतंय। देशभरामध्ये मुख्य शहरांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया।
दिल्लीतील स्फोटामध्ये अब्दुल अजीज नामक रिक्षा चालक थोडक्यात वाचला आहे, मात्र अब्दुल अजीजचा मित्र मोहम्मद यासीन याला स्फोटात डोक्याला गंभीर दुखापत झालाय। NNGP या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। काल झालेल्या स्फोटानंतर लाल किल्ला बंद आहे। 3 दिवस तो बंद राहणार आहे। 13 नोव्हेंबर पर्यंत लाल किल्ला बंद राहणार असल्याची माहिती मिळते। तारिक पुलवामाचा रहिवासी असल्याची माहिती। I-20 कार सध्याचा मालक पुलवामाच्या शंभुरा गावचा तारिक असू शकतो, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। पुलवामाच्या स्फोटाशी काही संबंध आहे का याची पोलिसांकडून चाचपणी सुरू आहे। दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोटाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। घटनास्थळाची भीषण दृश्य समोर आलेली आहे। पोलिसांनी स्थानिक I-20 कारमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं समोर आलंय। भारतातील सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। विमान प्रवाशांना प्रस्थानाचा किमान 3 तास आधी विमानतळावर पोहोचण्याच्या सूचना आहेत। चेक इन बॅगेज व्यतिरिक्त 7 किलो वजनांची फक्त एक हँडबॅग घेऊन जाण्याची परवानगी आहे। दिल्लीतील स्फोटानंतर राज्यभरामध्ये पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे। शिर्डीला येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे, तर अंबाबाई मंदिर परिसरातही सुरक्षेत वाढ करण्यात आली। तर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली। मंदिराच्या प्रत्येक गेटवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलाय। दिल्लीतील घटनेनंतर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। दिल्लीतील स्फोटानंतर राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली। शिर्डीतील साई मंदिर परिसरामध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली। पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी होती। दिल्लीतील स्फोटानंतर शनी शिंगणापूर मंदिर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे। स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे। पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या वाहनांची तपासणी केली जाते।